पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे. मात्र यावरूनच आता मिळालेल्या कॅबिनेट पदावरनं राजकारण आता रंगू लागल्याचं पाहायला मिळत आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे आमदार आणि मुख्य प्रवक्ते संजय शिरसाट जे आहेत. सर, काय सांगाल, ज्या पद्धतीने कॅबिनेटचा विस्तार झाला यामध्ये आपल्याला त्याचबरोबर अजितदादांच्या गटाला अपेक्षित असं मंत्रिपद मिळालं नसल्याचं म्हटलं जात आहे. नाही, आमच्याकडनं तर एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की आमची कोणतीही डिमांड नाही. जे तुम्हाला योग्य वाटेल ते मंत्रिपद दिलं तरी नाही दिलं तरी आम्ही तुमच्या सोबत आहोत. आमचा बिनशर्त पाठिंबा आहे. आता त्यांनी स्वतंत्र प्रभार एक खातं दिलंय, तर हे काही आम्ही मागितलेलं नव्हतंच. म्हणून जे दिलं ते ऍक्सेप्ट करणं ही आमची भूमिका होती. अजितदादांच्या खात्याबद्दलची चर्चा आपण पाहिलेली आहे, म्हणून त्यांना नंतर देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. परंतु मला एक कळत नाही, याच्यावर इतरांना पोटात दुखण्याचं कारण काय? तुम्ही जेव्हा सत्तेत होता तुम्हाला ते कोणतं तरी अवजड खातं, जे कधीच कुणाला कळालं नाही महाराष्ट्रातल्या जनतेला. कोणत्या खात्याचा मंत्री? अवजड खात्याचा मंत्री. कॅबिनेट आहे, कॅबिनेट काय काम केलंस रे? काही नाही. अवजड खातं होतं ना, वजनदार त्याला म्हणतात, वजनदार खात्याचे मंत्री. पण यावरूनच राजकारण असं रंगू लागलंय की आपण पाहतोय की हिंदुस्थान आवाम मोर्चाचे जे मांझी आहेत त्यांची एक जागा असताना त्यांना कॅबिनेट दिलं जात आहे, तर दुसरीकडे आपण पाहिलं तर जेडीएसच्या 2 जागा होत्या त्यांना देखील कॅबिनेट मिळालेलं आहे. पण शिवसेनेचे 7 खासदार असताना, शिवसेनेने महायुती सहभागी असताना त्यांना कुठेतरी राज्यमंत्री पद देऊन बोळवण केली आहे का? नाही नाही, तसं काही नाही. आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. त्यांना का दिलं त्याचे काही कारणं असतील. राजकारणामध्ये असं कधी इझिली कोणी कोणाला काही देत नसतं. त्याची काही कारणं असतील, काही विषय असतील, त्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये आम्ही डोकवत नाही. उगाच कुणाचं वाकून पाहण्याची सवय आम्हाला नाही. म्हणून आपलं काय तेवढंच आम्ही पाहत असतो. काही लोकांना ते आता चर्चा याच्यासाठी घडतायत, वाकून पाहायची सवय. तुम्हाला काय मिळालं, त्यांना काय मिळालं, तुला काय करायचंय, तुम्ही सत्तेच्या बाहेर आहात ना, बस झालं. परंतु हे चर्चा उगाच घडवायच्या आणि सांगायचं बघा एवढं असून सुद्धा यांना काही नाही मिळालं, आमचं आम्ही पाहू, तुमचं तुम्ही पहा. दुसरीकडे आपण पाहतोय की शिवसेना विरुद्ध शिवसेना हा एकूणच खडाजंगी सामना आम्ही पाहिला. मात्र आता कुठेतरी युतीच्या चर्चा आणि बॅनर्स हे बाहेर दिसू लागलेले आहेत. काय सांगाल? नाही, बघा ते शिवसैनिकाची भूमिका आहे. तो शिवसैनिक ज्याला मंत्रिपद नकोय, ज्याला खासदारकी नकोय, आमदारकी नकोय, नेतेपद नकोय, तुमच्यासारखं टापटिपपणा नकोय, त्या शिवसैनिकांनी लावलेलं ते बॅनर आहे, त्याचा आदर केला पाहिजे, त्याचा सन्मान केला पाहिजे. त्याला नकोय तुमच्याकडून काही, त्याला शिवसेना प्रमुखाची शिवसेना हवी. आणि त्याच्यात झालेला जो काही फ्रॅक्शन म्हणा, त्याच्यात झालेला वेगवेगळापणा म्हणा, उठाव म्हणा, गद्दारी म्हणा, काही म्हणा, हे शिवसैनिकाला वाटतं की दोन्ही पक्ष एकत्रित आले पाहिजे. आम्ही उठाव केला, काही लोकांनी गद्दारी केली. शिवसेना प्रमुखाचे विचार जे होते ते पायदळी तुडवले, काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर युती केली. हे लोकांना आवडलेलं नाहीये. आणि म्हणून हे दोन्ही एकत्र एक शिवसेना प्रमुखाच्या विचाराने पुढे जावेत, ही त्या शिवसैनिकाची भावना आहे आणि त्याचा आम्ही सन्मान करतो. नेमका त्यांचा सन्मान कसा करणार? एक पाऊल तुम्ही युतीसाठी पुढे टाकणार का? आम्ही टाकायचं काय? आम्ही तर आम्हाला उठाव करायचाच नव्हता मुळात. आम्ही तर अनेक वेळा त्यांना सांगत होतो काँग्रेस राष्ट्रवादी सोडून द्या, पण ते ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. कारण की खुर्चीची हाव होती, खुर्चीसाठी होता आम्ही. बाळासाहेब जर असते, शिवसेना प्रमुख जर असते, तर त्यांनी कधीच ही खुर्ची अशी कुणाला घेऊ दिली नसती. ती सर्वसामान्य शिवसैनिकाला दिली असते. परंतु आता खुर्चीसाठी एखाद्या कॉम्प्रोमाइजच करायचं ठरवलं, नाविलाज आहे. म्हणून झालेला हा उठाव होता. आणि आता आम्ही किती जरी पावलं पुढं टाकली, 10 पावलं जरी टाकली, तर त्यांना असं वाटेल की आता हे मजबूर झालेत, आता यांना तिकडं कोणी विचारत नाही, म्हणून यांचे पुढं धावपळ सुरू झाली. म्हणून आम्ही त्या भानगडीत पडत नाहीत. आम्ही आहोत त्या ठिकाणी चांगल्या मजबूतीने उभे आहोत आणि शिवसेना प्रमुखाचे विचार घेऊन पुढे चाललेलो आहोत. लोकसभा झाली, आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहे. दावे प्रतिदावे आत्तापासूनच सुरुवात झालेली आहे. राष्ट्रवादीकडनं 80 जागांवरती दावा आता करण्यात आलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत विधानसभेत 80 ज्या जागा आहेत त्या घ्यायच्याच आहेत. आता त्यांच्या राष्ट्रवादीच्या अंतर्गत नेत्यांनी केलेली ही डिमांड आहे. मला वाटतं ह्या चर्चा नेते बसून करत असतात. मग ते एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, यांनी बसून करायच्या चर्चा आहेत. माझ्यासारख्याने एखादी डिमांड करणं, नाही आम्हाला 100 नाही, आम्ही 125 जागा लढवणार आहोत,
आम्हाला तेवढं मिळाले पाहिजे. होतं का असं कधी? म्हणून मला वाटतं या चर्चा होऊ नयेत. या चर्चेमुळं इतरांना आपल्यावर टीका करायला वाव मिळतं, संधी मिळते. म्हणून जर पक्षाच्या अंतर्गत ह्या चर्चा झाली तर त्याचा एक वेगळा इफेक्ट होईल. आज मुख्यमंत्र्यांकडनं सर्वच आमदार त्याचबरोबर मंत्री आणि खासदार यांच्या सोबत प्रामुख्याने बैठक होणार आहे. काय नेमका मुख्यमंत्र्यांचं मार्गदर्शन असणार आहे, काय सूचना करतील असं वाटतं? नाही, सूचना नाही. आता सगळ्यांचं लक्ष आहे विधानसभा. त्या विधानसभेच्या पूर्वतयारीसाठी असलेल्या जबाबदाऱ्याचं मला वाटतं वाटप काही ठिकाणी केलं जाईल. तुमच्यावर जबाबदाऱ्या काय, तुम्ही काय केलं पाहिजे, आणि आता ह्या येणाऱ्या निवडणुका या त्या ताकदीने कसे लढवता येईल याच्याकडे मला वाटतं शिंदे साहेबाचं लक्ष असणार आहे. आणि त्याची ही रणनीतीचा भाग प्रत्येक पक्ष हा करणार आहे, त्यातला एक भाग आहे. म्हणून शिंदे साहेबांनी सुद्धा आमच्या सर्व आमदार खासदारांची बैठक बोलवली. जबाबदारीवर म्हणावं लागेल की मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जबाबदारी देखील हे सरकार करणार आहे का? कारण अनेक चर्चा तशाही रंगू लागलेल्या आहेत मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबतच्या. बघा, मंत्रिमंडळाचा विस्तार हा तुम्हाला करावाच लागेल. 3 महिन्याचा कालावधी येणाऱ्या मंत्र्याला जरी असला तरी अनेक आमदार जे आहेत त्यांना संधी ज्यांना कुणाला द्यायची असेल तो निर्णय अखेर वरिष्ठांचा आहे. परंतु मंत्रिमंडळाचा विस्तार करून पूर्ण मंत्रिमंडळ बनवलं तर कामाला गती येईल. आणि मला वाटतं हा निर्णय अधिवेशनाच्या पूर्वी घ्यायला काही हरकत नाही. परंतु अखेर नेत्याने ठरवायचं, मुख्यमंत्र्यांनी ठरवायचं, उपमुख्यमंत्र्यांनी ठरवायचं. आणि विस्तार होईल असं जे तुमच्याच माध्यमातून कळतंय, झाला तर योग्य चांगलं होईल असं माझंही मत आहे. दुसरीकडे 2 शिवसेनेचे दसरा मेळावे झाले, आज 2 राष्ट्रवादींचे वर्धापन दिन होत आहे. कसं पाहता, काय शुभेच्छा द्याल दोन्ही पक्षांना? दोन्ही पक्षाचे आज वर्धापन दिन आहेत. ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्या त्या ताकदीने ते साजरा करतायत. असलेले वेगवेगळे मतभेद आहेत, त्यांचे मतभेद वेगळे आहेत, त्यांचे मतभेद वेगळे आहेत. तरी यांनी सर्वांनी काय असं राजकारण करत असताना आपल्या ज्या लोकांमुळे आपण आपलं अस्तित्व आहे त्या लोकांना विसरू नये एवढंच जरी ते लक्षात ठेवलं, मला वाटतं वाद बाजूला जातील आणि इतरांच्या जनसेवेसाठी हे दोन्ही कामाला लागतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. अजित कदमसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.